वाह, वेलकम नितीन राठोड, आपण आलात, धन्यवाद. आणखीन 1 मिनिटांनी आपण सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी अमर हबीब, अंबाजोगाईचा राहणारा, किसान पुत्र आंदोलनाचं काम करतो. इरफान शेख आणि त्यांच्या मित्रांनी सांगितलं, त्यांच्या हुकुमाची तामील करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे. माझा विषय हा प्रामुख्यानं केंद्र सरकारनं जे आत्ता अलीकडे निर्णय केलेले आहेत शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, त्याचा उहापोह करणं आणि या निमित्तानं शेतकऱ्यांच्या विरोधात असलेल्या कायद्यांची ओळखही करून देणं, हे मी माझ्या आजच्या वक्तव्याचं प्रयोजन समजतो. मित्रांनो, केंद्र सरकारनं अलीकडेच काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळामध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. आता 1-2 दिवसामध्ये त्याच्याबद्दल सरकारी आदेशही येतील. खरं तर सरकारी आदेश निघाल्यानंतरच त्याच्याबद्दलची टिप्पणी करायला पाहिजे, परंतु जी काही माहिती आपल्याला इथं अवेलेबल आहे त्या अवेलेबल माहितीच्या आधारे आपण काही गोष्टी बोलू शकतो. पहिली गोष्ट तर ही लक्षात घ्या की जेव्हा पुढारी संकटात येतात त्यावेळेलाच त्यांना शेतकरी आठवतो. एरवी शेतकऱ्याबद्दल ते काढत नाहीत. ते जाती धर्माबद्दल बोलतील, ते काहीतरी देश विदेशाबद्दल बोलतील, देशभक्तीबद्दल बोलतील, परंतु ज्या वेळेला संकट येतं, म्हणजे आपण जसं म्हणतो की ठेच लागल्यावर आई आठवते, एरवी आई काही आपल्याला नेहमी आठवत नाही. त्याच पद्धतीनं ज्या वेळेला हे सरकार, हे पुढारी संकटात येतात, संकटात कधी येतात तर एकतर निवडणुकीच्या वेळेला येतात, त्यावेळेला ह्यांना शेतकरी आठवतो, त्यावेळेला शेतकऱ्यांना भरभरून आश्वासनं दिली जातात. आणि दुसरी वेळ जी आहे ती आत्ताची अशी वेळ की ज्या वेळेला करोनासारखं संकट देशावर आलेलं आहे, सगळे उद्योगधंदे बंद पडलेले आहेत, सरकारचा रेव्हेन्यू शून्यावर आलेला आहे, देशाचा GDP इतका घसरला की तो मायनसमध्ये गेलेला आहे. आणि या परिस्थितीमध्ये सरकारला आठवला कोण तर शेतकरी. लक्षात घ्या, हे काही उगाउगी झालेली गोष्ट नाही आहे. कायद्याला हात घालायला काय त्यांना मागचे 6 वर्ष नव्हते का? काँग्रेसला त्याच्या अगोदरचे 50 वर्ष नव्हते? पण त्यावेळेला त्यांनी कायद्याला हात घातला नाही. आता गळ्यापर्यंत आलेलं आहे परिस्थिती, त्यामुळं त्यांना शेतकऱ्याची आठवण झालेली आहे. हे लक्षात घ्या. हे सुखासुखी झालेली गोष्ट नाही आहे. तिजोरीमध्ये खडखडाट झालेला आहे. आता पैसा मिळत नाही. येत्या 1-2 महिन्यामध्ये जर अशीच परिस्थिती चालू राहिली तर सरकारला आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार करता येणार नाही. सगळीकडे हाहाकार. आजचीच बातमी आहे की सरकारनं सगळ्या योजना थांबवलेल्या आहेत. किंबहुना नव्या घोषणा आम्ही करणार नाहीत असं सांगून टाकलं, यावर्षी आम्ही नव्या घोषणा करणार नाहीत योजनांच्या. आणि त्यामुळं काय झालेलं आहे की हा तिजोरीतला जो खडखडाट आहे तो खडखडाट यांना भाग पाडतो आहे शेतकऱ्यांच्या बद्दल विचार करायला. ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे, कारण हे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून उभे राहिलेले नाहीत. त्यांना जे काही हे आज करतायत ते इच्छेनं करतायत असं नाही. हे नाविलाज झालेलं आहे म्हणून ते करत आहेत. ही बाब आपण पहिल्यांदा नीटपणे समजून घेतली पाहिजे. काय केलं त्यांनी घोषणा? तर पहिल्यांदा त्यांनी पॅकेज जाहीर केला.
तोपर्यंत त्यांच्या डोक्यामध्ये हेच होतं की काही योजना तयार करायच्या, पैसे वाटायचे आणि म्हणजे मग काहीतरी देशामध्ये प्रगती सुरू होईल, इन्कम सुरू होईल देशाचं, GDP वाढेल अशी अपेक्षा. परंतु 8च दिवसामध्ये ह्यांच्या लक्षात आलं की नाही, असं करून चालणार नाही, तर काही कायद्यांनाच हात घालावा लागेल, काही निर्बंधांना उठवावं लागेल. आणि त्याच्याबरोबर सीतारामनबाईंनी देशाच्या ह्याच्यासाठीच्या काही घोषणा केल्या. त्याच्यामध्ये आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळणं ही एक महत्त्वाची घोषणा केली. आणि दुसरी घोषणा जी आहे ती मार्केट कमिटी ॲक्टमधून, मार्केट कमिटी ॲक्ट हा रद्द करून देशासाठीची एक बाजारपेठ, खुली बाजारपेठ करण्यात आलेली आहे. हा दुसरा निर्णय. आणि तिसरा निर्णय जो आहे तोही महत्त्वाचा आहे. त्यांनी कंपन्यांसाठी करार शेती मोकळी केली. कॉर्पोरेट कंपनीज ज्या आहेत त्यासुद्धा आता करारानं शेती करण्यासाठी, खरं तर मी येतो असं उलट्या क्रमाने येतो की हा करार शेतीच्या बाबतीमध्ये एक डॉक्टर हाक म्हणून मोठे अधिकारी होऊन गेले. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमलेली होती. त्या कमिटीनं करार शेतीच्या बाबतीमध्ये एक कायदा केला. मोठी गुंतागुंत आहे. आपल्या देशामध्ये कुळ कायदा आहे. कुळ कायद्यामध्ये काही तजविजी केलेल्या आहेत. त्या तजविजी करार शेतीला लागू पडू नये ह्याच्यासाठी कायदेशीर व्यवस्था करायची. त्यासाठी हाक कमिटी नेमली आणि हाक कमिटीनं त्याचा प्रस्ताव दिला. तो मागे स्वीकारण्यात आला. हाक कमिटीचा प्रस्ताव स्वीकारला आणि करार शेती मान्य केली. पण करार शेती कुणाला मान्य केली, तर वैयक्तिक मान्य केलेली होती. पुढे आत्ता कॉर्पोरेट कंपन्यांना सुद्धा कराराने शेती करता येईल ही मोकळीक केली आणि ती गोष्ट चांगली केली असं माझं स्वतःचं मत आहे. दुसरी गोष्ट काय केली त्यांनी, मार्केट कमिटीचा ॲक्ट. तुम्हाला सांगतो की हा मार्केट कमिटी ॲक्ट ॲक्च्युअली राज्यांचा आहे. परंतु मनमोहन सिंगच्या सरकारनं एक मॉडेल ॲक्ट तयार केलेला होता. मॉडेल ॲक्ट प्रस्तावित केलेला होता, परंतु तो अनेक राज्यामध्ये लागू करण्यात आला नाही आणि म्हणून ते मागं रखडलं गेलं. आत्ता या वेळेला ह्यांनी ठामपणे त्याच्यावर निर्णय केला की हा जो मार्केट कमिटी ॲक्ट आहे त्याच्याऐवजी एक संपूर्ण देशाची एकच बाजारपेठ राहील आणि कुणालाही शेतीमालाचा खरेदी विक्रीचा व्यवहार करता येईल. या बाबतीमध्ये काही लोकांना, संशयखोर काही लोक असतातच, त्या लोकांना असं वाटतं की शेतकऱ्यांना कोणी येऊन फसवेल. हे बघा, फसवणूक करणं हा ठगांचा धंदा असतोच आणि ठग कुणाला सोडत नाहीत. माझं म्हणणं असं आहे की आजपर्यंत सरकार ठगत होतं. हो, तुम्ही लक्षात घ्या, मार्केट कमिटी ॲक्ट म्हणजे काय होता. मार्केट कमिटी ॲक्ट म्हणजे गाईनं स्वतःहून आपला गळा कापून घेण्यासाठी मार्केट यार्डामध्ये जाणे म्हणजे मार्केट कमिटी ॲक्ट होता. तिथं काय चालायचं, तर तिथं सुद्धा हेच चालायचं, ठगणं, शेतकऱ्यांना लुबाडणं. काय असायचं तर हे मार्केट कमिटीचे पुढारी असायचे आणि ते लायसन्स द्यायचे. कुणाला लायसन्स द्यायचे, तर आपल्या बगल बच्च्यांना द्यायचे. म्हणजे आम्ही काहीतरी 90च्या सालांमध्ये लातूरला एक ॲग्रो सेल भरवला होता आणि त्यावेळेला पाहिलं होतं की त्याच्यामध्ये खरेदीदार किती आहेत. हो, तर सगळे मिळून खरेदीदार काहीतरी 60-70 होते आणि माल किती यायचा, हजारो कोटी रुपयाचा माल यायचा. हजारो कोटी रुपयाचा माल डील करायला किती लोक, 50-60. लासलगावच्या मार्केटमध्ये तीच परिस्थिती आहे. हजारो शेतकरी आपला कांदा घेऊन येतात आणि घेणारे किती, ते 5-50. आणि हे 5-50 कोण, तर हे सरकारचे बगलबच्चे. तर हे तिथं सुद्धा ठग होतेच. तिथं त्यांची फसवणूक शेतकऱ्यांची होत होती, अडवणूक होत होती. खरं म्हणजे फसवणूक आणि अडवणूक या शब्दांमधला फरक असा आहे की अडवणूक गच्ची धरून केली जाते आणि फसवणूक मागच्या खिशात हात घालून केली जाते. अडवणुकीमधून शेतकरी मुक्त झालेले आहेत. फसवणुकीचा धोका नाहीच असं म्हणणार नाही, परंतु फसवणुकीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी सावध राहायला पाहिजे. हे बघा, 50च्या आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या आधी असलेला शेतकरी आणि 2000च्या नंतरचा शेतकरी ह्याच्यामध्ये फरक पडलेला आहे.
असंख्य शिकलेली मुलं शेतीमध्ये काम करताना दिसत आहेत. तर ह्या मुलांना फसवणं इतकं सोपं राहिलेलं नाही आहे. अनेक नवं तंत्रज्ञान आलेलं आहे. ह्या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. फसवणुकीपासून तुम्हाला वाचावं लागेल. तुम्हाला सांगतो की फसवणुकीचा उद्योग हा शेतकऱ्यांसाठीच होतो असं नाही. तो काहीतरी एक हर्षद मेहता होता, जो शेअर मार्केटमध्ये आला आणि त्यांनी भारी भारी शिकलेल्या लोकांना फसवून त्यांना गंडा दिला. अशी परिस्थिती होते. असे धोके संभवतात. त्याच्यासाठी कडक कायदे असणं अत्यंत आवश्यक आहे. तर मला असं वाटतं की मार्केट कमिटीचा ॲक्ट त्यांनी रद्द केला आणि सुरुवात केली. त्याच्याबरोबरच त्यांनी हे काही कायदे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, ह्याचे जे कायदे आहेत ते अधिक कडक कठोरपणे राबवले जातील ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. दुसरा मुद्दा जो आहे तो आहे आवश्यक वस्तू कायद्यामध्ये शेतीमाल वगळणे. बरं, शेतीमाल वगळला म्हणजे सगळा शेतीमाल नाही वगळला बरं का. म्हणजे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असलेला कापूस तो नाही वगळलेला. का वगळलं नाही कोणास ठाऊक, परंतु वगळले. काही कांदा वगळला, चांगलं केलं. अजून काही वगळले, चांगलं केलं. पण तुम्हाला हा कायदा नीटपणे समजून घेतला. तुम्हाला सांगितलं, काय नाव त्यांचं, पार्थ सारथी मला वाटतं, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. फक्त त्याच्यातले अजून जे संदर्भ राहिलेत तेवढे मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो. काय केलं की मार्केट हा जो आवश्यक वस्तू कायदा आहे, आवश्यक वस्तू कायदा बरं का, जीवनावश्यक नव्हे. जीवनावश्यक असा शब्द नाही आहे. आवश्यक वस्तू इंग्रजीमध्ये इसेन्शियल कमॉडिटीज ॲक्ट. इसेन्शियलचं भाषांतर जीवनावश्यक कसं होईल? तो तर लाईफ सेव्हिंग होईल. लाईफ सेव्हिंग नाही आहे ते, आवश्यक वस्तू. गंमत अशी आहे की खासदार राहिलेल्या एका आमच्या पुढाऱ्याला सुद्धा हे माहीत नाही आहे की ते नाव आवश्यक वस्तू आहे. हो, जीवनावश्यक वस्तू असं नाव त्या कायद्याचं नाही. पण प्रचार झाला, कारण जीवनावश्यक म्हणजे काही वस्तू टाकली तर ती जीवनावश्यक असं म्हणून लोकांना भिडवायचं, ह्याच्यासाठी त्याचा जीवनावश्यक म्हणून प्रचार केला गेलेला आहे. आपण त्याचं बळी पडू नका. तो आवश्यक वस्तू कायदा आहे. काय आहे हा कायदा? ह्याचा जन्मकथा, कुळकथा काय आहे? तर हा कायदा इंग्रजांनी आणला होता 1946 साली. 1945ला दुसरं महायुद्ध झालं आणि त्या महायुद्धामध्ये इंग्रजांचं सैन्य होतं. या सैन्याला अन्नाचा तुटवडा पडू नये यासाठी म्हणून हा अध्यादेश काढण्यात आला. आता हे कायद्याचे शब्द नीट लक्षात घ्या बरं का, की अध्यादेश आणि कायदा ह्याच्यामध्ये फरक आहे. अध्यादेश हा एक आदेश असतो सरकारचा, तो तात्कालिक असतो, थोड्या काही काळासाठी असतो. आणि कायदा हा कायमची व्यवस्था असते. आपण पुढं चाललेलो आहोत. तर हा 46 साली इंग्रजांनी हा अध्यादेश काढला आणि ते 47 साली निघून गेले. 47 साली निघून गेल्यानंतर आपल्या देशाचं सरकार आलं. पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते आणि रफी अहमद किदवाई नावाचे अन्नमंत्री होते. रफी अहमद किदवाई हे नेहरूजींकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की हा आदेश इंग्रजांनी त्यांच्या सैन्यासाठी काढलेला होता, हा आता आपल्या काही कामाचा राहिलेला नाही, आपण हा रद्द करून टाकू. नेहरू म्हणाले नाही. तुम्हाला सांगतो, पुढारी गावाचा असो, सोसायटीचा असो, साखर कारखान्याचा चेअरमन असो की देशाचा पंतप्रधान असो, सगळ्यांची कार्यपद्धती सारखीच असते. ते दुसऱ्याचं काही चालू देत नाही. त्यावेळेला पंडितजींनी सांगितलं की नाही, ते राहू द्या असंच. तुम्हाला सांगतो की हा अन्नमंत्री वारंवार जाऊन त्यांना सांगायचा की आता हे रद्द करून टाका, हे कालबाह्य झालंय, आपल्या देशामध्ये अन्नाचा तुटवडा आहे, तो वाढला पाहिजे, याच्यासाठी यांना मोकळं रान द्या वगैरे वगैरे. पण नेहरूंनी ऐकलं नाही. 1954 साली 55 साली रफी अहमद किदवाई वारले आणि त्याच्यानंतर नेहरूंनी एक घटना दुरुस्ती केली. कधीतरी सगळ्या शेतकऱ्यांनी
ह्या देशामध्ये घटना दुरुस्त्या कशा झाल्या आणि मूळ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचं आज किती वाटोळं झालेलं आहे हे बघायला पाहिजे. ती घटना दुरुस्ती केली आणि त्या घटना दुरुस्तीमध्ये काय केलं तर आपल्या देशामध्ये 3 याद्या केलेल्या आहेत. एक राज्यांनी काय करायचं, दुसरी केंद्रांनी काय करायचं आणि तिसरी दोघांनी मिळून काय करायचं. त्यांनी घटनेमधलं एक पूर्ण कलम वगळून टाकलं आणि त्या ठिकाणी नवीन कलम आणलं आणि त्याच्यामध्ये शेतमालावरचं नियंत्रण हे केंद्राने आपल्या हातात घेतलं. हे केंद्राला शेतमालाचं नियंत्रण हातात घेण्याची सोय आमच्या मूळ घटनेनं केलेली नव्हती. ती घटना दुरुस्ती करून करण्यात आली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही घटना दुरुस्ती झाल्यानंतर अवघ्या 3 महिन्यामध्ये म्हणजे समोर येणाऱ्या अधिवेशनामध्ये ह्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्यात आलं. इंग्रजांनी काढलेला अध्यादेश आमच्या देशातल्या घटनांमध्ये दुरुस्ती करून नंतर त्याचं कायद्यात रूपांतर झालं आणि तो कायदा म्हणजे इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1955. हा 55चा अत्यावश्यक वस्तू कायदा ह्याची मूळ कथा ही अशी आहे. हा कायदा आल्यानंतर तो काही काळ 1976 पर्यंत तो मोकळा होता. त्याच्याबद्दलच्या अनेक केसेस कोर्टामध्ये चालल्या, परंतु सरकारच्या असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये आपली काही डाळ शिजत नाही आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी 1976 मध्ये हा कायदा परिशिष्ट 9 मध्ये टाकला. आता हे परिशिष्ट 9 सुद्धा तुम्ही समजून घ्या. परिशिष्ट 9 आपल्या मूळ घटनेला 8 परिशिष्ट होते. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्याला दिली त्या घटनेमध्ये फक्त 8 परिशिष्ट होते. पहिली घटना दुरुस्ती कधी केली? आपली घटना स्वीकारली 26 जानेवारी 1950ला आणि पहिली घटना दुरुस्ती झाली 18 जून 51. अवघ्या दीड वर्षामध्ये 3 वर्ष चर्चा करून घटना तयार केली, ती आपण स्वीकारली आणि 1.5 वर्षांनी पहिली घटना दुरुस्ती लगेच केली. अमेरिकेमधली पहिली घटना दुरुस्ती किती वर्षांनी झाली माहिती आहे? 70 वर्षाच्या नंतर त्यांच्याकडे पहिली घटना दुरुस्ती झाली आणि आमच्याकडे 1.5 वर्षात पहिली घटना दुरुस्ती केली. आणि घटना दुरुस्ती ही अशी केली की जे कायदे परिशिष्ट 9 मध्ये टाकण्यात येतील त्यांच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागता येणार नाही. परिशिष्ट 9 समजून घ्या की एक अशी सोय करण्यात आली की जे कायदे या परिशिष्टामध्ये टाकले जातील त्याच्या विरुद्ध कोर्टात जाता येणार नाही. हे 31B घटनेचं कलम 31B 90 त्याच्यामध्ये टाकलं, अनुच्छेद म्हणतात त्याला. अनुच्छेद टाकला 31B आणि ही तजवीज करून टाकली. आज तुम्ही कधी घटनेचं पुस्तक उघडून बघा, मला वाटत नाही किती लोकांनी पाहिलं असेल नसेल, पण घटनेचं पुस्तक कधीतरी उघडा तुम्ही आणि त्याच्यातलं परिशिष्ट 9 बघा आणि यादी वाचायला लागा कोणते कायदे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल. आज 284 कायदे या परिशिष्टामध्ये आहेत. 284 आणि 284 मधले 250हून जास्त कायदे हे केवळ शेतीशी डायरेक्ट संबंध असलेले 284 मधले 250 कायदे डायरेक्ट संबंध असलेले आणि बाकीचे जे आहेत ना ते इनडायरेक्ट संबंध आहेच त्याचा शेतीशी. हे उगीच टाकलं योगायोगानं टाकलं गेलं असं म्हणण्याची सोय आहे का याच्यात? हे जाणीवपूर्वक टाकलेले आहे, हे लक्षात घ्या. आणि हे का टाकलेले आहेत? शेतकऱ्याला गुलाम करण्यासाठी. शेतकऱ्याला न्यायालयाचा जो हक्क नागरिकाला या देशातल्या प्रत्येकाला आहे तो हक्क नाकारण्यासाठी ती आणि शेतकऱ्याला बंदिस्त करण्यासाठी. तर मी सांगत होतो की या परिशिष्ट 9 मध्ये 1976 साली इंदिरा गांधी यांनी आवश्यक वस्तूचा कायदा परिशिष्ट 9 मध्ये समाविष्ट केला. त्याचा परिणाम असा झाला की आता ह्याच्या विरुद्ध कोर्टात जाता येत नाही आणि म्हणून तो तसाच लागू राहिला.
एनिवे, बरं, गंमत अशी आहे की परिशिष्ट 9मध्ये टाकताना काय म्हटलं गेलेलं माहिती आहे का? जेव्हापासून हा कायदा तयार झाला तेव्हापासून तो कायदा परिशिष्ट 9मध्ये आहे असे समजले जाईल, अशी तरतूद आहे त्या कायद्याची. आणि त्यामुळं काय झालेलं आहे, मागच्या सगळ्या केसेससुद्धा बाद झाल्या आणि हा कायदा अबाधित राहिला. हा कायदा परिशिष्ट 9मध्ये असल्यामुळं याच्या विरुद्ध कोर्टात जाता आलं नाही, म्हणून तो कायदा कायम राहिला. या कायद्याबद्दलचा जो बचाव आहे, थांबा एक मिनिट, या कायद्याबद्दल मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. तुम्ही कायदा जेव्हा तयार करता ना, तर त्या कायद्यामध्ये जे शब्द वापरले जातात त्याची व्याख्या दिली जाते. ही रीत आहे, पद्धत आहे. कोणत्याही कायद्याचा जेव्हा सरकार कायदा तयार करतं त्याच्यात पहिल्या परिच्छेदामध्ये ही गोष्ट सांगितली जाते की या कायद्यामध्ये या शब्दाचा असा अर्थ होईल. मला उत्सुकता होती की आवश्यक वस्तूची यांनी काय व्याख्या केली. आणि तुम्हाला सांगतो, जगात कुठंही असा कायदा अस्तित्वात नाही, आवश्यक वस्तूची व्याख्याच नाही. या कायद्यामध्ये आवश्यक वस्तूची व्याख्या नाही आहे. मग काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे असं की सरकारला वाटेल ती वस्तू आवश्यक वस्तू समजली जाईल. सरकारला वाटेल ती वस्तू म्हणजे सरकारला काही वाटू शकतं. सरकारला एखादा माणूस सुद्धा वाटू शकतो की आवश्यक वस्तू टाकली त्याच्यामध्ये, काहीही करू शकतं. तुम्हाला सांगतो की आवश्यक वस्तूची व्याख्या नसल्यामुळं त्याच्यामध्ये वाटेल त्या गोष्टी टाकलेल्या आहेत. किती गोष्टी आहेत आज आवश्यक वस्तू कायद्यामध्ये? आज 2000 वस्तू आहे, 2000, त्याहूनही जास्त. हे काय करायचंय? तिथे एका अधिकाऱ्याला अधिकार दिलेले आहेत. सचिव पातळीवरचा एक अधिकारी असतो तिथं त्या मंत्रालयामध्ये, आणि त्याला अधिकार, तो उठतो, ही वस्तू आवश्यक वस्तू म्हणून आजपासून समाविष्ट करण्यात आली. ते पत्र पार्लमेंटच्या सभासदांसाठी छापून पाठवून देतात. ते त्या एवढे गठ्ठे मिळतात दररोज त्या खासदार लोकांना, त्याच्यामधलं एक कागद हेही असतं, त्या खासदारांना माहिती नसतं कोणती वस्तू टाकली आणि कोणती काढली. अशी बिकट अवस्था, आणि ही काम तिथं सातत्यानं चालू असतं. आता हे जे सरकार म्हणतंय की आम्ही शेतीमाल त्याच्यातनं वगळलेला आहे, अरे वगळणं आणि टाकणं हे नित्याचं काम आहे. अनेकदा होतं, म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, डाळीचा क्रायसिस आला, काही डाळी काढल्या, पुन्हा त्याच्यात टाकल्या. कांदा अनेकदा टाकला गेला, काढला गेला. अनेक वस्तूंच्या बाबतीमध्ये असं घडतं की आज ते वस्तू काढली, उद्या ती टाकली, असं सातत्याने चालू असतं. आज तुम्ही शेतीमाल काढला याचा अर्थ तुम्ही उद्या ते टाकणार नाहीत याची काय हमी आहे? कायद्यामध्ये तर तरतूद आहे, टाकू शकता. हे काय पहिल्यांदा घडलंय असं नाहीये बरं का. शेतीमाल पहिल्यांदा वगळला असंही नाही. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना शेतमाल वगळला होता, परंतु अटलजींनी नुसता वगळला, पण पुन्हा टाकता येणार नाही अशी काही व्यवस्था केली नाही. त्यामुळं काय झालं, नवीन मनमोहन सिंगचं सरकार आलं त्यांच्या पाठोपाठ, त्या सरकारनं परत टाकलं. टाकणं आणि काढणं याच्यामध्ये आम्ही पुन्हा टाकू शकणार नाही अशी व्यवस्था करण्याची सोय, अशी व्यवस्था असणं अत्यंत आवश्यक आहे. ती व्यवस्था हे सरकारही करत नाही आहे असं दिसतंय. त्यांनी वगळणं त्याचं स्वागत आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु ते पुन्हा टाकणार नाही. तुम्हाला सांगतो, एक हे होता मच्छीमार, कोळी होता, आणि त्याच्या हातामध्ये जाळं होतं, मासे पकडत होता. आणि एकदा काय आलं, त्याला संकट आलं समजा, किंवा दया आली माशांवर, आणि माशांना त्यानं जाहीर केलं की बाबा रे, मी तुम्हाला आता पकडणार नाही बरं का, तुम्ही मोकळे आहात. मासे खुश, अरे वा, किती चांगला हा मच्छीमार आहे, आपल्याला पकडणार नाही म्हणतो, आपल्याला स्वातंत्र्य दिले ह्यांनी. सगळे मासे खुश झालेले. पण तेवढ्यात एक माशाने अशी उसळी मारली पाण्याच्या वर, आणि त्यांनी बघितलं कोळ्याकडे, आणि कोळ्याच्या हातात जाळं होतं. त्यांनी खाली येऊन सांगितलं, खुश होऊ नका, जाळं हातात आहे, कधीही टाकू शकतो. आणि मग मात्र सगळे मासे सावध झाले.
मी तुम्हाला सांगतो की या कोळ्याच्या हातामध्ये जाळं आहे. त्यांनी जाळं टाकलेलं नाही आहे. आज जरी त्यांनी मोकळीक दिलेली असली तरी हे जाळं कधीही टाकलं जाऊ शकतं आपल्या अंगावर, आपल्याला पकडलं जाऊ शकतं. ह्याच्यापासून सावध राहायला पाहिजे. याची व्यवस्था करायला पाहिजे की कोळ्याच्या हातातलं जाळं कसं खाली ठेवता येईल, कसं काढून घेता येईल, तरच मासे स्वतंत्र होऊ शकतील. आणि इथं मात्र ती परिस्थिती आपल्याला दिसत नाही. आवश्यक वस्तू कायद्यामध्ये त्याचं जे कलम 3 आहे ते भयंकर कलम आहे बघा. त्याच्यामध्ये ना केवळ साठवणूक नाही आहे, साठवणुकीवरचा निर्बंध एवढी एकच गोष्ट नाही आहे. त्याच्यामध्ये तुमच्या किमती नियंत्रित करण्याचा, तुमची वाहतूक नियंत्रित करण्याचा, तुमचा साठा नियंत्रित करण्याचा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहे. तुम्ही तो जरा बारकाईनं बघितलं ना ते कलम, तो आहे जीव ह्या कायद्याचा. ह्या कायद्याचा जीव कोणता आहे तर हा अधिकार सरकारकडे असण्याचा. ते कोणत्याही वस्तूला आवश्यक वस्तू ठरू शकतात, ते कुठं वाहतूक करायची नाही करायची ते ठरवू शकतात, ते त्याची किंमत काय असायची. म्हणजे किमतीचा तर आपण अनुभव घेतला ना. तुरीची जेव्हा किंमत वाढत चाललेली होती, सरकारने एक आदेश काढला, ह्याच कायद्याच्या तहत आदेश काढला की 100 रुपयाच्या वर विकायची नाही. आणि सगळे भाव त्याच्यानंतर खाली यायला लागले. त्यावेळेला मी म्हणालो होतो की तुम्ही भाव वाढायचे तेवढे वाढू द्या. पुढच्या वर्षी इतकं उत्पादन होईल की एका विशिष्ट स्तरावर किमती आपोआप यायला लागतील. तुम्ही हस्तक्षेप करू नका. सरकारनं हस्तक्षेप केला. सरकारनं स्वतःची खरेदी करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तर किती घोटाळे झाले हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. 3-3, 4-4 वर्ष माझ्या मित्राच्या तुरी मोजल्या गेलेल्या नाहीत, मापल्या गेलेल्या नाहीत. बारदाना नसल्यामुळं अनेक ठिकाणी पडून राहिलेला प्रकार हे सगळे आपण अनुभवलेले आहेत. आणि इतकंच नाही, सरकारी खरेदीमध्ये बाबू लोक काय करतात, बाबू लोक म्हणजे सरकारी कर्मचारी, तेच धंदा करायला लागतात. कमी भावाने शेतकऱ्याची विकत घेतात, शेतकऱ्याच्याच नावाने टाकतात आणि मधलं कमिशन स्वतः आणत असतात. सरकारी खरेदी ह्यासाठी महत्त्वाची नसते, कारण त्या सरकारी नोकराला काही प्रेरणा नसते. व्यापाऱ्याला कसं असतं, त्यांनी पैसे टाकलेले असतात, खुल्लाम मामला असतो, पैसे टाकलेले पैसे मोकळे करायचे असतात, त्यामुळं तो तत्परता जास्त दाखवतो. सरकारी कर्मचाऱ्यांची कोणतीच रिस्क नसते, त्यांच्या पगारी घट्ट असतात. त्याच्यामुळं त्या भरोश्यावर शेतकऱ्यांना सोडणं हे अत्यंत धोकेदायक आहे. ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. मी मगाशी तुम्हाला सांगत होतो, आवश्यक वस्तू कायदा हा यानं शेतकऱ्यांच्या बाजारामध्ये हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना मोठा फटका दिला, यात दुमत नाही. सगळ्यात मोठं नुकसान शेतकऱ्यांचं केलं ते ह्या आवश्यक वस्तू कायद्याने. आणि या आवश्यक वस्तू कायद्याचा दुसरा काय परिणाम झाला, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 2000 आहेत वस्तू. काय 2000 वस्तू आहेत माहिती आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून. विटा, बांधकामाच्या विटा आवश्यक वस्तू आहेत बरं का. इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स, सगळे विजेची साधनं जी आहेत ती आवश्यक वस्तू केलेली आहे. एवढंच नाही तर उठणं, दिवाळीतलं लावतो आपण ते उठणं, हे सुद्धा आवश्यक वस्तू. जे सुचेल ते टाकलं. ह्याचा काय परिणाम झाला, याचा परिणाम असा झाला की तुम्हाला एखादा कारखाना टाकायचा असेल तर तुम्हाला सरकारची परवानगी घेणं भाग पडतं, कारण आवश्यक वस्तू त्यांच्या नियंत्रणात आहेत. आणि मग चंद्रपूरचा जर शेतकरी असेल आणि त्याला जर परवानगी काढायची असेल तर मुंबईला जायचं, 1000 किलोमीटरचा प्रवास करायचा. आणि तिथं बाबू बोलतो की अरे तुम्ही तर डॉक्टरचं प्रमाणपत्र आणलेलं नाही आहे, डॉक्टर स्वच्छतेच्या बाबतीमधलं प्रमाणपत्र कुठं आहे. आणि मग त्याने पुन्हा 1000 किलोमीटर परत यायचं आणि शिंगरू मेलं येरजरा घालून अशी परिस्थिती होऊन जाते. असे उद्योजक उभे राहत नाहीत. तुम्ही पहा, देशामध्ये औद्योगिकरण कुठं झालं हो, राजधान्यांच्या अवतीभोवतीच झालं ना. का झालं, कारण तिथल्या उद्योजकाला त्याचे हात ओले करणं सोपं गेलं. आणि हा दूरचा जो माणूस होता, तो माणूस तो येरझारे घालू शकत नव्हता.
इसेन्शियल कमॉडिटीज ॲक्टनं केवळ शेतकऱ्यांचं नुकसान केलं नाही तर शेतकऱ्यांच्या मुलांचंही नुकसान केलेलं आहे. ते कसं मी तुम्हाला सांगतो. हे कारखाने गावोगाव उभे राहू दिले नाही. गावोगाव कारखाने जर उभे राहिले असते तर शेतकऱ्यांच्या मुलांना तिथल्या तिथं रोजगार मिळाला असता. आज जे दिसतं आपल्याला चित्र की शेतकऱ्यांची मुलं हे मुंबई, पुणे, दिल्ली ह्या शहरामध्ये रोजगारासाठी गेली आणि आज जेव्हा कोरोनाचं संकट आलं त्याला दिलं सोडून वाऱ्यावर. ते बिचारे निघाले पायीच. पायातून रक्त निघते आहे. लहान लहान लेकरं चालत आहेत. रस्त्यावर बाई बाळंतीण होत आहेत. अनेकांना हार्ट अटॅक येतात. रस्त्यावर लोक मरत आहेत. ऊन आहे, पाणी आहे, काही तमा न करता हे लोक निघालेले आहेत. आणि किती 1-2 हजार 2 हजार नाही, लाखोच्या संख्येनं निघालेले लोक. तुम्हाला सांगतो की मला मोठं आश्चर्य वाटतं. मी बातम्या बघत असतो. मी असा शोध घेतला की लॉकडाऊन तर अनेक देशांमध्ये झाले ना हो. तिथं कोणी मजूर असे बाहेर पडले का आपल्याकडे गावाकडे जाण्यासाठी? नाही ना पडले. का नाही पडले? कारण आमच्या देशामधलं औद्योगिकरण आवश्यक वस्तू कायद्याने नासून टाकलं आणि म्हणून हे सगळे मुंबई, दिल्ली ह्याच्यामध्ये कारखाने तयार झाले. गावोगाव जे कारखाने तयार व्हायला पाहिजे होते ते होऊ शकलेले नाहीत. आणि ही मोठी गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो की कोरोना काळामधली ही आठवण कधीही लोक विसरणार नाहीत. मजुरांचे तांडे, लोक कामगारांचे तांडे म्हणतात. मी त्याला किसान पुत्रांचे तांडे म्हणतो. कारण हे शेतकऱ्यांची मुलं शेती परवडली नाही, शेतीत भागलं नाही, गावाजवळ कारखाने नाही, म्हणून इतक्या लांब त्यांना हजारो किलोमीटर दूर जावं लागलं आणि त्यांच्यावर परत येण्याची पाळी आली. ही गोष्ट जी झालेली आहे ते इसेन्शियल कमॉडिटीज ॲक्टचं पाप आहे. तुम्ही हे कधी बदलणार आहात? हे कधी त्याच्यातनं मोकळं करणार आहात लोकांना? तुम्हाला सांगतो की हे केवळ एवढंच नाही आहे. लायसन्स, परमिट, कोटा ह्या सगळ्या गोष्टी ह्या कायद्यामुळे जन्माला आलेल्या आहेत. इसेन्शियल कमॉडिटीज ॲक्ट नसताना तर लायसन्स, कोटा, परमिट तुम्ही बघा. मोठी इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला. कुणाला लायसन्स मिळतं? रॉकेलचे लायसन्स घ्या, दारूचे लायसन्स घ्या, आणखीन रॅशन दुकानचे लायसन्स घ्या. कोणते लायसन्स घ्यायचे? कुणाला मिळतात? जे सत्ताधारी आहेत त्यांना पेट्रोल पंपाचे लायसन्स. कुणाच्या हातामध्ये? पुढारी किंवा पुढाऱ्यांचे बगलबच्चे. हे सगळं सरकारीकरण जे झालं त्याचा लाभ उचलला ह्या मूठभर लोकांनी. त्याच्यामुळे आमची राजकीय संस्कृती सुद्धा बदलून गेली. कोणीतरी दारूवाला येतो, पैसे खर्च करतो आणि मोठा पुढारी होऊन जातो. तो सत्तेमध्ये जातो. ही जी राजकीय विकृती तयार झालेली आहे त्याचं कारण आहे इसेन्शियल कमॉडिटीज ॲक्ट. या कायद्याने आमच्या समाजामध्ये भ्रष्टाचार निर्माण केला. बाबू लोकांचा म्हणजे सरकारी नोकरांचा 80% भ्रष्टाचार हा केवळ इसेन्शियल कमॉडिटीज ॲक्ट आहे म्हणून होतो. अण्णा हजारे सारखे लोक म्हणतात की त्याच्यावर लोकपाल बसवा. चोरावर मोर बसवून चोऱ्या थांबत नसतात. एक वेळ असे आमचे पुढारी तर इतके हुशार आहेत तुम्हाला सांगतो, त्या लोकपालालाच विकत घेतील. त्याला वाटे करू गेले, हे बघ तुला 25% आम्ही देतो आणि तू गप्प बसायचं. तो बसतो. अहो या देशामध्ये काय काय घडते हे आपण बघतोच आहोत. हे नाही आहे उत्तर. भ्रष्टाचार रोखण्यासाठी, अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्याच्यावर अजून एक अधिकारी आणून बसवल्याने भ्रष्टाचार थांबणार नाही. भ्रष्टाचार थांबण्याचं मी अण्णा हजारेंना सांगितलं. भ्रष्टाचार थांबण्याचा एकमेव मार्ग असा आहे की आवश्यक वस्तू कायदा तुम्ही रद्द करा. देशातला 80% प्रशासकीय भ्रष्टाचार हा एका क्षणात थांबू शकतो. 80% दावा आहे माझा याच्याबद्दल. ही गोष्ट जी आहे आवश्यक वस्तू कायद्याने देश नासून टाकलेला आहे. म्हणजे ग्रामीण भागामधलं औद्योगिकरण होऊ दिले नाही. बाबू लोकांना भ्रष्टाचाराची संधी दिली. राजकीय संस्कृती सगळी बिघडून टाकलेली आणि शेतकरी मारला गेला. हे पाप इसेन्शियल कमॉडिटीज ॲक्टचे आहे. ह्याच्यामधनं शेतीमाल वगळला, ठीक केलं, म्हणजे मी त्याचं स्वागत करतो, मी विरोध नाही करत, परंतु ते पुरेसे नाही मित्रा. याच्या पुढं जायला हवं. देश संकटात आहे.
अशा काळामध्ये धाडसी निर्णय घेण्याची गरज. तुम्ही एक समजून घ्या, कुत्र्याचं शेपूट कापायचं होतं एकाला, आणि कुत्रा फार लाडका होता त्याचा, तर कुत्र्याला त्रास होऊ नये ह्याच्यासाठी त्यांनी काय शक्कल काढली, तर म्हणे हळूहळू कापू. आता शेपूट हळूहळू कापायला लागल्यावर त्रास तर जास्त होणार ना. तुला शेपूट कापायचा ना, खाट म्हणून तोड, म्हणजे मग एकदाचा त्रास पुन्हा नाही. तुम्हाला सांगतो की हे सरकार काय करायला लागलं आहे, आता शेतीमाल वगळायचा, उद्या आणखीन काहीतरी दुसऱ्या गोष्टी वगळायचा. एवढं दमादमानं केला तर त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला एक खटका मारावा लागेल की त्याच्यामध्ये जे जे गळफास ठरणारे, शेतकऱ्यांना गळफास ठरणारे कायदे आहेत ते एका फटक्यात तुम्हाला काढावे लागणार आहे. तर मी तुम्हाला आत्तापर्यंत इसेन्शियल कमोडिटीज ॲक्टबद्दल बोललो, परंतु ह्याच्यात पुढं तुम्हाला मी सांगतो की केवळ इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट एवढ्यानं भागणार नाही आहे. आपल्या देशामधलं दुसरं एक फार मोठं संकट आहे, ते आहे शेतीचं विखंडन. शेतीचं विखंडन, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. त्याची आकडेवारी जरा नीट बघा. हे आत्ता मला आजचीच एकाने बातमी पाठवली की गेल्या 2 महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये 71 आत्महत्या झाल्याचा आकडा आहे. रोज 2-3 आत्महत्या होत आहेत. हे आत्महत्येचं प्रमाण थांबलेलं नाही. लॉकडाऊन असो नसो ते अखंडपणे चालू आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. या आत्महत्या जर थांबवायच्या असतील, आत्महत्यांचा जर अभ्यास केला आपण नीटपणे, तर ह्या आत्महत्या का होत आहेत. काही लोक असं म्हणतात की उदारीकरण स्वीकारलं 90मध्ये आणि त्याच्यामुळं आत्महत्या होत आहे. अरे बाबा, म्हणजे यशवंत मनोहरांची खूप चांगली कविता आहे की आमच्या गावी पाऊस आलाच नाही, आम्ही आसवांनी शेती केली वगैरे. अशीच परिस्थिती आहे. उदारीकरण आलं, कुठं आलं, इंडियामध्ये आलं, भारतामध्ये नाही आलं. भारतामध्ये आलं नाही, फक्त इंडियामध्ये आलं. भारतामध्ये आलं असतं ना तर हे सिलिंग, इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट हे राहिले नसते. ज्या अर्थी हे कायदे आजपर्यंत टिकून आहेत त्याचा अर्थ काय होतो, उदारीकरण म्हणजे सरकारचा प्रभाव कमीत कमी होत जाणं. सरकारचे जे काही नियंत्रण आहे ते कमी कमी करणं म्हणजे उदारीकरण. उदारीकरण दुसरं काही नाही. उदारीकरण म्हणजे सरकारचा कंट्रोल कमीत कमी करत जाणं. शब्द माझा नीट आहे का, मी अनिर्बंध नाही म्हटलं, मी म्हटलं बंधमुक्त. नियंत्रण राहावं, काय हरकत नाही, पण किती, कमीत कमी. घरामध्ये संडास असावा पण तो ढाळजात नसावा हो, तो मागे कुठेतरी कोपऱ्यात असावा. ती सरकारचं पाहिजे आम्हाला, सरकार हवी आहे, पण ते घरात कोपऱ्यात मागं कुठेतरी ठेवा ना. का अगदी ढाळजातच घरात सगळीकडेच घाण नको. सरकार पाहिजे ते मागे पाहिजे. तर मी म्हणत होतो की उदारीकरण म्हणजे नियंत्रण मुक्ततेची वाटचाल. नियंत्रण मुक्ततेची वाटचाल म्हणजे काय, तर हे जे कायदे आहेत, सिलिंगचा कायदा, सिलिंगच्या कायद्यामध्ये तुम्ही काय केलं, तुम्ही ठरवलं की शेतकऱ्यांनी किती जमीन बाळगायची, किती जमीन होल्डिंग करायची. कुणी ठरवलं, सरकारने ठरलं, म्हणजे सरकारचं बंधन आमच्यावर. अरे साधं तुम्हाला सांगतो, तो जावेद हबीब आहे दिल्लीला, एक न्हावी, साधा न्हावी होता, चांगलं काम करायचा. त्यांनी काही पैसे कमवले, 4 दुकानं टाकली अवतीभोवती, कारागीर ठेवले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते कारागीर काम करू लागले. तो पॉप्युलर झाला इतका की मुंबईच्या बॉलिवूडमधले कलाकार ते म्हणायला लागले की अरे तू आमची हेअरस्टाईल तूच करून दे. मग त्यांनी मुंबईला केले. न्हाव्याला किती दुकानं उघडायचे ह्याचं काही नाही. आज 750 फ्रँचायझीज जावेद हबीबचे आहेत असं म्हणतात. त्याला मोकळी. पण शेतकऱ्यानं जर समजा काय केलं तर, हा तर कायदा फारच विचित्र कायदा आहे. तुम्हाला सांगतो की 54 एकर शेती आहे कोरडवाहू, आणि तुम्ही ती सिंचित केली, त्याचं पाणी आणलं तर तुम्ही फक्त 18 एकर ठेवू शकता, वरची काढून सरकार घेऊन जाऊ शकतं. कायद्यातली तरतूद सांगतोय तुम्हाला. विचित्र कायदा आहे तो.
आणि आज तर तुम्हाला सांगतो, आज त्याची गरजही नाही आहे, आवश्यकताही नाही. कुणाकडे जमीन येतो? 85% जर शेतकरी हे 2 एकरच्या आतमधले असतील तर कशासाठी हा कायदा तुम्ही ठेवलेला आहे? या कायद्याचा परिणाम असा झाला की कंपन्या तयार होऊ शकल्या नाही. तुम्ही गंमत बघा बरं का, की जेव्हा ग्रामीण भागातले रोजगाराचा किंवा काय ते औद्योगिकीकरणाचा विचार होतो त्यावेळेला काय म्हणतात? सहकार, सामूहिक शेती असे शब्द वापरतात. आणि इंडस्ट्रीजमध्ये कंपनी, पार्टनरशिप, शेअर बाजार. अरे वा रे वा, हे असं का होतं? शेतीसाठी ह्या गोष्टी का नाही आहेत? त्याचं कारण असं आहे की या शेतीवर तुम्ही सिलिंग लावून सगळा वाटोळ करून टाकला. तर मी मगाशी सांगत होतो की 85% शेतकरी हे 2 एकरच्या आत आहेत आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये 94% शेतकरी हे या 2 एकरच्या आतवाले आहेत. हे भयानक चित्र आहे. तुम्हाला सांगतो, अल्पभूधारक शेतकऱ्यांनी सर्वात अधिक आत्महत्या केलेल्या आहेत. कारण आता कितीही भाव दिला, कितीदाही कर्जमाफी केली तर त्या शेतकऱ्याचं भागत नाही. आता सिस्टीम बदलावी लागेल. तुम्हाला सांगतो, केंद्र सरकारनं काही का होईना सुरुवात केली, कायद्याला हात घातला. आम्ही गेली 6 वर्ष ते बोंबलतो, पण नाही ऐकू आलं. आता संकटात आठवलं, चांगली गोष्ट झाली. राज्य सरकार त्याच्या बाबतीमध्ये काय करायला लागलेलं आहे? सीलिंगचा कायदा हा राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे, केंद्र सरकारच्या अखत्यारीत नाही आहे. हा राज्य सरकारचा कायदा आहे, महाराष्ट्राचा कायदा आहे. 54 एकर कोरडवाहू, 18 एकर बागायती आणि मध्ये 2 स्लॅब आहेत, 27 एकरचा आणि 36 एकरचा. हे असा कायदा आमच्या देशामध्ये, आमच्या राज्यामध्ये केलेला आहे. या कायद्याबद्दल राज्य सरकार काय विचार करत आहे? तुम्हाला सांगतो की देश उभा करायचा असेल ना, तर ह्या जमिनीच्या विखंडनाचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. जगामध्ये काय चालू आहे? जगामध्ये जमिनी जोडल्या जात आहेत, म्हणजे होल्डिंग वाढतंय तिथलं. याचा अर्थ असा की जास्त जमिनीवर कमी लोक अवलंबून आहेत. आमच्या देशामध्ये कमी जमिनीवर जास्त लोक. म्हणजे 80च्या दशकामध्ये आम्ही शेतकरी आंदोलनात काम करत असताना मी पाहिलेलं आहे की ज्या शेतकऱ्याकडे त्यावेळेला 40 एकर जमीन होती, आज मला असं दिसतं की त्याच्यावर तो एकटा कुटुंब जगत होतं. आज त्या 40 एकरवर 16 कुटुंब अवलंबून झालेले आहेत. हे तुकडे जगू देत नाही. किती उत्पादन केलं, किती भाव दिला, कितीदाही कर्जमाफ्या केल्या तरी प्रश्न सुटत नाही. प्रश्न कधी सुटणार आहे? तर याही गोष्टीचा विचार, याही कायद्याचा विचार करावा लागणार आहे. कंपन्या शेतकऱ्यांच्या, मी मुद्दाम सांगतो तुम्हाला, फार्मर प्रोड्युसर्स कंपन्या, याला प्रमोट करतंय सरकार, चांगली गोष्ट आहे. या कंपन्यांना तुम्ही प्री सोविंग म्हणजे पेरणीच्या अगोदरचं काम देत आहे, म्हणजे खतं बियाणं आणून देण्याचं, आणि पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे खळं झाल्यानंतरचं काम त्याला देत आहे. यामधलं काम ह्या कंपन्यांनी करायला हवं. मी केस तालुक्यातल्या एका कंपनीच्या उद्घाटनाला गेलेलो होतो. त्यावेळेला मी सांगितलेलं होतं की जर सगळ्या गावाची मिळून एक कंपनी झाली किंवा कशाही पद्धतीने 500 एकर वगैरे 1000 एकरची जमिनीची कंपनी झाली तर काय होईल? तर असं होईल की तुम्ही सोयाबीन, कापूस या ट्रॅडिशनल पिकामध्ये राहणार नाही. तुम्ही औषधी वनस्पती घ्याल, अगोदर करार कराल. आत्ता काय अवस्था आपली, म्हणजे सोयाबीन, कापसामध्ये आपला आधी कुणाशी काही करार नसतो. पीक आपण घेतच राहतो आणि नंतर विकतच राहतो. कंपन्या झाल्या की आधी करार केला जाईल आणि कराराचा उपयोग असा होईल की हे करण्यासाठी तुमचे MSc BSc झाले ॲग्रीचे मुलं, ही मुलं तिथं कामाला येतील. आपल्या शेतीमधला दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडचे जवळपास 90-95% शेतकरी हे बाय बर्थ आहे. माफ करा बरं का, हे मी फार जबाबदारीने सांगतो आहे. 90 ते 95% शेतकरी हे बाय बर्थ आहे, बाय चॉईस का नाही आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही पहा, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोक जातात.
इथल्या कुठल्या तरी आपल्या जवळच्या गावचा एखादा पोरगा मुंबईमध्ये टी व्हीमध्ये काम करायला लागला, तो बाय चॉईस केला, बाय चॉईस केलं. शेतीमध्ये बाय चॉईस जाणारे लोक किती आहेत? नगण्य, नगण्य. आणि कोण लोक जात आहेत माहिती आहे का? ते ज्यांच्याकडं घबाड बऱ्यापैकी असतं ते लावतात, आहेत ते. मग त्यांच्याबद्दल अनुदार आहे वगैरे असं नाही, त्यांच्याबद्दलही आदर आहे मला. परंतु 90-95% बाय बर्थ. बाय बर्थ ह्याचा अर्थ आईवडिलांची शेती आहे, त्या घरात आमचा जन्म झाला म्हणून आम्हाला शेती करायची. शेतीमध्ये बाय चॉईस लोक येत नाही. काय येत नाहीत? सिलिंग. तुम्ही बंधनं टाकली की प्रतिभावान, गुणवान, कर्तृत्ववान, धाडसी, उद्योजक हे लोक पाठ करतात, ते तिकडं जात नाहीत. मग कोण जातं? ज्यांचा नाविलाज आहे ते करत राहतात बिचारे. शेतीमध्ये प्रतिभावान लोक येऊ द्यायचे असतील, एंटरप्रिनर्स येऊ द्यायचे असतील तर तुम्हाला सिलिंग उठवावं लागणार. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की शेतीमध्ये भांडवल येत नाही. म्हणजे जर सरकारनं पीक कर्जाचा कायदा बाजूला काढला ना तर कोणतीच बँक शेतकऱ्यांना कर्ज द्यायला तयार होणार नाही. का नाही होणार? 2 एकर 2.5 एकर लॉस मेकिंग बिझनेस, सिलिंग, अमुक तमुक कायदे, त्याच्यामुळे त्या धंद्यामध्ये बरकतच नाही. मग त्याला पैसे कोण देणार आहे? मग जर 500 एकर 1000 एकरचा शेतकऱ्यांची कंपनी झाली तर असं होईल की त्याला भांडवल मिळेल, बँका भांडवल देतील. एवढंच नाही, तुम्हाला सांगतो मोठमोठ्या विदेशी कंपन्यासुद्धा भांडवल देतील, कारण त्यांच्या फार्मासिटीलाही काही अशा वनस्पती भारतामध्ये तयार होतात ज्यांची आवश्यकता असते. ह्या सगळं नशीब बदलून जाईल. शेतकऱ्यांच्या कंपन्या जर तयार झाल्या, मी म्हणून मुद्दाम सांगतो की जेव्हा जेव्हा मी सिलिंगबद्दल बोलतो त्यावेळेला मला असं म्हणतात की हे कोणीतरी भांडवलदारांचे आणि जमीनदारांचे हस्तक आहे. मला त्याचं हसू येतं. आणि ते काय म्हणतात आम्हाला की सिलिंग कायदा उठला तर जमीनदार तयार होईल किंवा भांडवलदार येतील, अदानी अंबानी येतील. अरे ते येत नसतात हो, येत नसतात. तुम्हाला काही कळत नाही कॉमर्स काय असतं ते. कारण असं आहे की भांडवल गुंतवणूक अशा क्षेत्रामध्ये आकर्षित केली जाते ज्याचा उलाढालाचा वेग जास्त आहे. म्हणजे अंबानी कुठं पैसे लावतो? अंबानी पैसे लावतो जिओमध्ये. का लावतो? कारण रोज करोडो रुपयाच्या उलाढाल तिथं टर्नओव्हर चालू राहतो. शेतीचा नैसर्गिक मर्यादा आहे. कोरडवाहूमध्ये वर्षाला एकदा उलाढाल, पण समजा आधुनिक शेती केली 3 महिने तर लागणार. आणि इथं तर झाला मिनटाला उलाढाल व्हायला लागलेली आहे, येणार नाही. तुम्हाला सांगतो, मी आवर्जून सांगतो, फोर्ब्स नावाची एक पत्रिका आहे, जगातल्या सगळ्यात श्रीमंत लोकांचे ते 100 लोकांची यादी जाहीर करतात. मी गेली अनेक वर्ष बघतोय की कधीतरी कुठल्या तरी शेतकऱ्याचं नाव येईल, कुठल्या तरी. आमच्या देशात समजा सरकार दळभद्री, व्यवस्था दळभद्री नाही, नसू द्या, परदेशातली नाही आहे. तिथं सुद्धा जी भांडवल गुंतवणूक होते, जे उद्योजक अधिक पैसा कमवतात, त्याची उलाढाल. शेती हा नादिक लोकांचा व्यवसाय आहे. त्याच्यासाठी एक कलावंत मन असावं लागतं, त्यासाठी ते पेशन्स असावे लागतात. ते त्यांना माझं काय म्हणणं आहे की या लोकांना तुम्ही स्वातंत्र्य द्या, मोकळं करा. अनेक लोक म्हणतात की अहो सिलिंग कायदा उठला तर शेतकऱ्याचा काय फायदा. मी तुम्हाला सांगतो की मी आणीबाणीमध्ये तुरुंगात होतो 19 महिने, त्यामुळे खात्रीनं सांगू शकतो की तुरुंगातून सुटल्यानंतरचा काय फायदा असतो. तुरुंगात राहणं, खायला मिळतं 2 वेळेला, काम नसतं काही, परंतु ते पारतंत्र्य असतं. बाहेर पडलं मुक्त आकाश असतं, तुम्हाला तुमच्या मनासारखं जगता येतं. ते व्यक्त करणारं नाही गोष्ट. मी एवढंच म्हणतो की पिंजऱ्यामध्ये राहून दाणे बदलल्याने फारसा फायदा होत नाही. म्हणजे आज बाजरीचे दाणे टाकले, उद्या ज्वारीचे टाकले, परवा गव्हाचे टाकले, शेवटी डाळिंबाचे टाकले, पण तुरुंगातच, पिंजऱ्यामध्ये. पण पिंजऱ्याचं दार उघडा. ज्यांना बाहेर पडायचं त्यांना पडू द्या ना. मी नाही म्हणत सगळ्यांनी पडावं. काही लोकांना पिंजऱ्यात राहण्याची हौस आहे ना, त्यांनी राहावं पिंजऱ्यामध्ये. त्यांना आम्ही दाणे पण चांगले चांगले टाकू, बदाम टाकू, काजू टाकू. पण ज्यांना उडायचं आहे
त्यांच्यासाठी तुम्ही दार बंद करू नका. हा विचार तुम्ही नीट समजून घ्या. ज्यांना उडायचं आहे, अवकाशात फिरायचं आहे, ज्यांना स्वातंत्र्य हवं आहे, त्यांचं स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही, तुम्ही त्यांना बंदी करून ठेवू शकत नाही. सांगायचं तात्पर्य असं की जसा इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट ह्याच्यामध्ये फक्त काही शेतीमाल त्यांनी वगळलेला आहे, ही सुरुवात म्हणून आपण स्वागत करायलाच हवी. काय वाद नाही. गेली अनेक वर्ष आम्ही हेच सांगतो आहोत की कायद्यामध्ये दुखणं आहे हो शेतकऱ्याचं. शेतकऱ्याचं दुखणं हे आता कायदे बदलल्याशिवाय दूर होऊ शकत नाही. ते दुखणं त्याला हात सरकारनं घातला, वेलकम. गेली अनेक वर्ष काँग्रेस सत्तेमध्ये होती. 1990 साली नरसिंहराव मनमोहन सिंग यांनी देशाचं धोरण बदललं, ओके. परंतु त्यावेळेला राहिलेलं जे काम होतं, शेतकऱ्यांच्या दारापर्यंत उदारीकरण नेऊन पोचवायचं, ते काम मधल्या 30 वर्षामध्ये झालं नाही. आणि त्याच्यामुळं जे ताण पडले, या 30 वर्षामध्ये लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मला असं वाटतं, मी आशावादी आहे म्हणून वाटतं की मोदी सरकारनं आज शेतकऱ्यांच्या कायद्यांच्या बाबतीमध्ये हस्तक्षेप केलेला आहे, ते स्वागतार्ह आहे. पण वेग वाढवण्याची गरज आहे. त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. हा इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट पूर्णपणे रद्द करावा लागणार आहे. त्याला जोडून सीलिंग ॲक्ट रद्द करावा लागणार आहे. आणि हे सगळे कायदे रद्द केले तरच शेतकरी मोकळ्यापणाने श्वास घेऊ शकेल असं मला वाटतं. मला आज एवढंच सांगता येईल. मी थांबण्यापूर्वी तुमचे काही प्रश्न आहेत का बघतो आणि ते बघून झाले की मी थांबतो. संदीप, तुम्ही जे म्हटलेलं आहे की कंपन्यांना मर्यादा नाही आहे, तर जमिनीला मर्यादा नाही आहे, शेत जमिनीला आहे. ह्या कंपन्या ज्या जमिनी घेतात ना, ती वेल्थ म्हणून घेतात, मालमत्ता म्हणून घेतात. शेती म्हणून कुणालाही हे सिलिंग सगळ्यांना लागू आहे. सिलिंग शेत जमिनीवर आहे. म्हणून रोडे सरांनी जे लक्षात आणून दिलेलं आहे ती महत्त्वाची गोष्ट आहे की कंपन्यांकडे हजारो एकर जमीन आहे आजही. सिलिंग कायदा हा भांडवलदारांना रोखण्यासाठी प्रतिबंध ठरू शकतो असं नाही आहे. तर ते एकदम बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे. पण जमिनीवर मर्यादा नाही आहे, शेत जमिनीवर मात्र आहे. म्हणून कंपन्या जरी तुम्ही केल्या तर त्या शेती तुम्ही करू शकत नाहीत, ती प्रॉपर्टी म्हणून तुम्हाला ती वापरता येईल. अजून काही प्रश्न आहेत का? स्वामीनाथन आयोग सरकार का लागू करत नाही? स्वामीनाथन आयोगाबद्दलचा आग्रह जे असेच लोक करतायत की ज्यांनी स्वामीनाथन आयोग वाचलेला नाही आहे. मित्रांनो, माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी एवढंच म्हणेन की पहिलं शेतकरी आयोग तो होता. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की या आयोगानं शेतकऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या कायद्यांची यादी करून सुद्धा दिलेली नाही. माझ्यासाठी पहिली फुली तिथंच पडते. दुसरी गोष्ट अशी आहे बरं का, की शरद जोशी हे डॉक्टर होते, म्हणजे ते अर्थशास्त्रज्ञ होते, शेतकरी आंदोलनाचे नेते होते. त्यांनी एक कृषी नीती सरकारला सादर केलेली आहे. आणि स्वामीनाथन हे कृषी तज्ज्ञ आहेत. आपण त्यांचा सल्ला संकरित शेतीच्या बाबतीमध्ये आवर्जून घेतला पाहिजे. त्यांनी खूप मोठे उपकार आपल्या देशावर केलेले आहेत, वाद नाही. परंतु ते शेतीशास्त्रातले तज्ज्ञ होते, अर्थशास्त्रातले नाही. म्हणून दुसरा मुद्दा हा की डॉक्टरने लिहून दिलेली चिठ्ठी, म्हणजे शरद जोशींनी लिहून दिलेली चिठ्ठी, राष्ट्रीय कृषी नीती तुमच्याकडे आहे, ती वाचायची सोडून दिली तुम्ही. आणि वकिलाने लिहिलेली, म्हणजे जो तज्ज्ञ नाही आहे वैद्यकशास्त्रातला, त्याने दुसऱ्या क्षेत्रातला तज्ज्ञ आहे, त्यांनी लिहिलेली चिठ्ठी तुम्ही औषध आणण्यासाठी कशी वापरताय? तसं करू नका. हे जे स्वामीनाथन आयोग ही
खूप मोठी धूळफेक होती. दीडपट भाव वगैरे ह्या सगळ्या बकवास गोष्टी आहेत. 2 एकरवाल्याला मी महानोर एका कार्यक्रमाला उपस्थित होते, कवी, फार मोठे कवी, शेतकऱ्यांचे कवी. तर ते बसलेले असताना मी असं विचारलं होतं, 2 एकरवाल्याला सगळ्यात चांगलं हवामान राहिलं, खूप मुबलक पिकलं, त्याच्याकडे मला तुम्ही असं सांगा, भाव आज जर 5,000 आहेत, त्यावेळेला मी बोललो होतो 5,000 असेल तर 10,000 रुपये भाव दिला, मला असं सांगा की त्याच्याकडं 2.25 लाख रुपये शिल्लक राहतात का? मी हा 2.25 लाख जबाबदारीनं उच्चारलेला आकडा आहे. 7व्या वेतन आयोगानं असं ठरवलं की सरकारी कर्मचाऱ्याला, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला कमीत कमी 18,000 रुपये महिना पडला पाहिजे. याचा अर्थ वर्षाला 2.25 लाख रुपये त्याच्या घरात पडले पाहिजेत. खर्च वजा जाता 2.25 लाख रुपये 2 एकरवाल्या कोरडवाहू शेतकऱ्याला मिळतात का? महानोरांनी उभं राहून सांगितलं नाही पडत. मी म्हटलं 50,000, नाही असं म्हणाले. अरे कुठलं स्वामीनाथन आयोग घेऊन बसला? शेतकऱ्यांच्या पायामध्ये जोपर्यंत बेड्या जखडलेल्या आहेत, यांच्यासमोर सोन्याचं ताट ठेवलं तरी ते खाऊ शकणार नाही. त्यांचे हात मोकळे करावे लागतील, त्यांचे पाय मोकळे करावे लागतील, त्याच्यानंतरच बाकीच्या गोष्टींचा विचार होऊ शकतो. म्हणून कायद्यांच्या बेड्या तोडणं ही स्वामीनाथन आयोगापेक्षाही जास्त निकडीची गरज आहे. मला असं वाटतं काय सुदाम गुंड यांनी विचारलं की हा सिलिंगचा कायदा रद्द करण्यासाठी तुम्ही काय सुचवाल? तर तो मी मगाशी सुचवला की आवश्यक वस्तू कायद्यांना वगळा. सिलिंग कायद्यामध्ये कलम 47 आहे, त्याच्यात अनेक गोष्टींना वगळलेलं आहे. म्हणजे कृषी विद्यापीठं आहेत, बँकांनी जप्त केलेल्या जमिनी आहेत, लष्कराच्या जमिनी आहेत, ह्यांना सिलिंग कायदा लागू नाही. तसाच तुम्ही शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजे फार्मर प्रोड्युसर्स कंपन्या, या कंपन्यांनाही वगळण्यात आले. एवढी एक छोटीशी सुधारणा तुम्ही केली तर या देशाचं चित्र बदलायला सुरुवात होऊ शकेल. मला वाटतं खूप वेळ झालेला आहे आता, त्यामुळं आपण इथं थांबू. पुन्हा योग आला तर पुन्हा भेटू. आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद.